जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत. ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ते करावा भजावा राम. तो मीचे आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य गुरु शंकराचार्य भगवान की जय. सब संतन की जय. श्री कृष्णार्पण वस्तु. श्री गुरुचरण विंदार्पण वस्तु. रामकृष्ण हरी. आबा. रामकृष्ण हरी. विचार सागर. आबा काल का नाही ग्रंथामध्ये जे प्रश्नोत्तर दिले होते की नाही, त्याच्यामध्ये का नाही मन, विक्षेप आणि आवरण ह्याची म्हणजे ह्याचा निश्चय कशापासून होतो आणि त्याची निवृत्ती कशामुळे होते, हे जे 3 प्रश्न आहेत की नाही ते जरा म्हणजे बऱ्यापैकी चुकलेले आहेत सगळ्यांचे. त्याच्यावर थोडं पुन्हा एकदा सांगा. हो बरोबर आहे. हा त्याच्यावर आज आपल्याला परत बोलावं लागणार आहे. ती विसंगती झालेली आहे आणि बऱ्याच जणांची झालेली आहे. मग आता ते किती आता 11 जवळजवळ बहुतेक लोक आलेले. ठीक आहे, चला परत पाहू आपण आज. विचारसागर तरंग पहिला. आणि पहिल्या तरंगामध्ये आपण अनुबंध चतुष्टय यावरती विचार करत आहोत. अनुबंध म्हणजे काय, तर ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला त्या ठिकाणी अनुबंध असं म्हटलं जातं. किंवा त्याला त्या ठिकाणी प्रेरणा करणं, अनुबंध करणं. कशामुळे करावं लागतं अनुबंध, त्याचं कारण आहे. जसं आपण काल तुम्हाला उदाहरण देऊन झालं असेल, ते उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट सांगताना आपण काय करतो, अन्वय व्यतिरेकाने त्याला समजावून सांगतो. पहिल्यांदा त्याला अन्वय करून सांगण्याचा प्रयत्न करायचा की बाबा शाळेमध्ये जा, तुझं हित होईल, तुझं कल्याण होईल. मग त्याला ते कळलं नाही का मग काहीतरी उदाहरणं त्याला सांगायची आणि अशा पद्धतीनं याने वेळेमध्ये ती गोष्ट जर केली असते तर त्यांना अशा पद्धतीनं हे हालाकीचं जीवन जगण्याची वेळ आली नसती. म्हणून मग त्याच्या लक्षामध्ये येतं, जर इथं आता सावधगिरीने ह्या गोष्टी केल्या नाही तर आपल्यावर सुद्धा असे दिवस येऊ शकतात. मग हे त्याला व्यतिरेकाने सांगायचं आणि त्याला काय करायचं, त्या असणाऱ्या शिक्षणाकडं प्रवृत्त केलं जातं. तसं हे अनुबंध चतुष्टय अशा पद्धतीनं काय करतात आपल्याला की त्या ग्रंथामध्ये आपल्याला प्रवेश करतात. मग आपला काय होतो, बंद होतो, बांधला जातो. काय बांधला जातो, विचारसागर नावाचा ग्रंथ किंवा अन्य काही ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये अशा पद्धतीनं हे अनुबंध करून आणि तो विचार, त्या विचाराने हे काय करतात, बांधले जातात किंवा त्या विचाराने हे प्रेरित केले जातात. इतके प्रेरित केले जातात की त्यांना कोरोना जरी आला आणि त्यांना म्हणलं माळा काढा, आपले प्राण जाऊ शकतात, ते म्हणतात आता नाही. इतके ते काय झालेले असतात, अनुबंधित झालेले असतात, प्रेरित झालेले असतात. म्हणून त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणायचं, प्रेरणा करणं, आहे का नाही. तर अशा पद्धतीनं कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याच्या पूर्वी अनुबंध चतुष्टय आणि कळल्याशिवाय त्या असणाऱ्या साधकाची त्या ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही, प्रवृत्ती होत नाही, तयारी होत नाही. म्हणून ते अनुबंध सांगत असताना किती प्रकारचे अनुबंध सांगितले, तर याच्यावरती काल उत्तर झालं. आता खाली पण आपल्याला ना थोडे प्रश्न आणि उत्तर करून घ्यायचे आहे. आणि सगळ्या साधकांना विनंती आहे की प्रत्येकाने ग्रंथ आपल्या जवळ घ्या आणि कोणाचे नाव घेऊन प्रश्न विचारला जाईल. कोण जवळचा आणि कोण परका हा भाव मनामध्ये न ठेवता, लहान मोठा हा भाव मनामध्ये न ठेवता प्रत्येकाला कोणालाही कोणाचं नाव घेऊन प्रश्न विचारला जाईल. मग आता आपली अशा पद्धतीची अवनती होऊ नये म्हणून सगळ्यांनी काय करा, थोडं सावध राहा. ठीक आहे ना. बघा आता अनुबंध चतुष्टय किती असतात, 3 असतात.
कारण त्याचे शब्द काय आलेला आहे, चतुष्टय आलेला आहे. म्हणून किती असतात ते? 3 असतात का 4च असतात? 4 4 असतात. असतात. हा, मग अशा पद्धतीनं अनुबंध 4 प्रकारचे असतात. 4 प्रकाराने त्याला त्याच्यामध्ये प्रेरित केलं जातं. कसे? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. आता ते अनुबंध चतुष्टय सांगत असताना, पहिला अनुबंध सांगत असताना अधिकाऱ्याविषयी वर्णन आलेलं आहे. मग 4 अनुबंधापैकी आता पहिला अनुबंध आपला सुरू झालाय. कोणाचं वर्णन पाहायचं आपल्याला अनुबंधामध्ये? तर अधिकारी हा कसा त्या ठिकाणी अनुबंधित होतो, कसा त्या ग्रंथामध्ये प्रेरित होतो, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून आता खाली अधिकाऱ्याचं वर्णन पाहायला येतं. काय सांगितलं की मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. आता काल असं मी विचारलं, प्रश्नच केला होता की मल म्हणजे काय, असा एक प्रश्न आला होता, बरोबर की नाही? मल, तर त्याचं उत्तर काय दिलं होतं सगळ्यांनी? मल म्हणजे पाप करण्याची वृत्ती, त्याला मल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग मल नावाचा दोष त्या मनुष्याच्या ठिकाणी आहे, हे कशावरून सिद्ध होतं, असं काल प्रश्न केला होता, आहे का नाही? तर त्याचं उत्तर काय होतं की निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून मलाचा म्हणजेच पापाचा निश्चय होतो. हे कशावरून कळालं? शास्त्राने आपल्याला कोणते कर्म करायला सांगितले आहेत? तर शास्त्राने आपल्याला विहित कर्म करायला सांगितलेले आहे. तर ती विहित कर्म न करता तो मनुष्य निषिद्ध कर्म करतो, म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे? मल नावाचा दोष आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर दुसरा दोष काय सांगितला होता? चंचलता, आहे का नाही? हा, बरोबर आहे ना? विक्षेपता नावाचा दोष सांगितलेला होता. विक्षेप म्हणजे काय? सातत्याने बाह्यवृत्ती होणं. पाठ ऐकत असताना माझ्या लक्षात राहिलं नाही. का लक्षात राहिलं नाही? माझं जरा थोडं बाहेर लक्ष गेलं होतं, मला जरा हे करायचं होतं, ते करायचं होतं. म्हणजे वृत्ती कुठं होती? बाह्याकार झालेली होती. मग अशा प्रकारे त्याची वृत्ती सतत बाह्याकार होते, सतत चंचल असते. म्हणून हा त्याच्या ठिकाणी काय आहे? विक्षेप नावाचा दोष सिद्ध होतो. कोणाच्या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष सिद्ध होतो? ज्याची वृत्ती बाह्याकार होते, चंचल असते, त्यावरून काय होतो? विक्षेपाचा, इथं काय दिलं? चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. आणि तिसरा दोष सांगितला होता आवरण. आवरण कशाला म्हणायचं? की देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं अशा प्रकारचं काय त्याच्या ठिकाणी बुद्धीचा निश्चय असतो. मग देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे, बरोबर ना? अशी बुद्धी होते. बुद्धीचं तात्पर्य काय आहे? निश्चय. बुद्धी शब्द आला की नाही? बुद्धीचं तात्पर्य काय घ्यायचं? निश्चय होतो. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. म्हणजेच त्या साधकाच्या ठिकाणी कोणता निश्चय झाला? निश्चित. बुद्धी शब्द आला म्हणजे निश्चित. काय? देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असा त्याचा त्या देहादी पदार्थाविषयी निश्चय झालेला असतो. यावरून त्या साधकाच्या ठिकाणी अज्ञान नावाच्या आवरणाचा दोष सिद्ध होत असतो. आणि आता ह्या 3ही दोषांच्या निवृत्ती करता कोणता उपाय आपल्याला सांगितलेला आहे? तर वेदविहित. तिथं बघा शब्द आलेला आहे. काय शब्द आलेले आहेत? 3 शब्द आलेले त्या ठिकाणी आहेत. पहिल्यांदा मल नावाचा दोष घालवायचा आहे. प्रत्येकाने बारकाईनं ऐका. मल म्हणजे पाप नावाचा दोष घालवायचा आहे. तर त्याच्या निवृत्तीकरता काय उपाय सांगितला आपल्याला? तर वेदविहित निष्काम कर्म, बरोबर की नाही? त्याच्यानंतर विक्षेप नावाचा दोष घालवायचा असेल तर वेदविहित निष्काम उपासना. आणि त्यानंतर आवरण नावाचा दोष घालवायचा असेल तर त्याकरता काय सांगितलं आपल्याला?
तर त्यामध्ये वेदविहित जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मबोध आहे की नाही, अशा त्या निवृत्तीचा उपाय ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता बहुतेक साधकांनी काय केलं, बहुतेक साधकांनी आहे असं खरडून काढलं आणि पाठवून दिलं. त्याने विचारच केला नाही. तर इथं असं एक शब्द घालायचा, तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तो शब्द तिथं घाला, म्हणजे मग तुमच्या ते लक्षात येईल. बघा, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या तीन उपायांनी अनुक्रमे असा शब्द घालायचा. तिथं काय घालायचा, अनुक्रमे असा शब्द घाला. तिथं घातला का, उपायांनी शब्द आला का तिथं बघा ग्रंथात, तिथं अनुक्रमे क्रमाने त्यानुसार असा शब्द तुम्ही तिथं घालू शकता. म्हणजे आता अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा वरती काय शब्द आलेला आहे, आधी कोणता आलेला आहे, पहिला शब्द काय आलेला आहे दोषाच्या बाबतीत विचार करताना, मल. मग आता अनुक्रमे, मग आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं काय शब्द आलाय निवृत्ती करता, निष्काम कर्म, हे अनुक्रमे झाला. आलं का लक्षात. त्याच्यानंतर पुढचा दोष कोणता सांगितलाय, विक्षेप. मग अनुक्रमे 2 नंबरला निवृत्तीला काय उपाय आहे, उपासना सांगितली बरं का. हा कसा, अनुक्रमे. त्याच्यानंतर काय सांगितलं, आवरण. अनुक्रमे काय आहे, ज्ञान. बरोबर का, लागली का संगती तुम्हाला. बर, आता मी विचारू का मी तुम्हाला. बर, आता मी तुम्हाला समजा विचारलं, मल नावाच्या दोषाची सिद्धी केव्हा होते, सांगा लांडगे महाराज. बोला, मल नावाच्या दोषाची सिद्धी केव्हा होते. मल नावाच्या दोषाची सिद्धी त्याच्याकडे असलेल्या निष्काम करण्याच्या भावनेनुसार. पुढं अजून सांगा, अजून सांगू का, चला. हा, कोण इथं, चला चंद्रभागा गुंजाळ बोला. सगळ्यांनी जवळ मोबाईल ठेवा. वेदविहित निष्काम कर्म. मल नावाच्या दोषाची सिद्धी केव्हा होते, चला जयश्री कोणी इथं बोला. मल नावाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या दोषाची जी शुद्धी आहे ते वेदविहित निष्काम कर्मानेच होते. बर, अजून कोणी, मलाची सिद्धी केव्हा होते, अजून कोणाला विचारू, सांगा पडवळ महाराज. बोला. मल नावाची शुद्धी वेदविहित निष्काम कर्माने होते. मलाची सिद्धी, रामकृष्ण आहे, मला ते निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून ती सिद्धी होते. हा, मग मी तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला त्याविषयी, तुमच्या आता लक्षात आलं असेल. काय म्हटलं होतं मी तुम्हाला, मी तुम्हाला असं म्हटलं होतं की आंधळ्याच्या काठी लागले आंधळे, घात एक वेळे मागे पुढे. एकाने उत्तर दिलं तर सगळे काय करतात, तसंच उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, ग्रंथात पहा ना तुम्ही, ग्रंथाला दूर करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं, आहे का नाही. मलाची सिद्धी कधी होते, महाराजांनी निवृत्ती नाही विचारलं ना, सिद्धी विचारली. सिद्धी म्हणजे प्राप्ती होणे, म्हणजे निश्चय होणे. सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणे किंवा निश्चय होणे. मग निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाची सिद्धी होते, म्हणजे निश्चित होते की नाही, प्राप्ती होते, असा अर्थ पाहिजे होता. बरोबर की नाही. बरोबर. म्हणजे इथे शुद्धी असं तुम्हाला अपेक्षित आहे की सिद्धी असं अपेक्षित आहे. सिद्धी. मलाचा निश्चय केव्हा होतो, शब्द लक्षात नाही आला तर, बरं ठीक आहे चला. बरं, विक्षेपाचा निश्चय केव्हा होतो, बोला आता. विक्षेपाचा निश्चय केव्हा होतो, बोला आता. कोण बोलतंय, नाव नाही घेतलं.
बाकीच्यांनी माईक बंद करून ठेवा, ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनीच माईक चालू करा. बोला गणेश महाराज, बोला आता. चंचलतेवरून बोला महाराज. हा बोला महाराज. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. विक्षेपणाचा निश्चय होतो. हो, चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. आता ही आपली बालवाडी सुरू झाली एकदम. असू द्या, सुरुवातीला बालवाडीच वाटतं हे, पण नंतर जाग्यावर आल्याच्या नंतर बालवाडी वाटणार नाही, आहे का नाही? आणि आवरण नावाच्या दोषाचा निश्चय सिद्धी केव्हा होईल बरं? आवरण नावाच्या दोषाचा निश्चय, आवरण नावाचा दोष त्या असणाऱ्या साधकाच्या ठिकाणी आहे, हे केव्हा निश्चित होईल? आवरण नावाच्या मलाची सिद्धी हा, देहादी पदार्थ ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी निश्चित होणे यावरून हा. आवरण नावाची सिद्धी प्राप्त होते. हा हा हा. आवरण नावाचा दोष आहे ही निश्चित, ही सिद्धी हे केव्हा होईल? अजून सांगा, कोण आहे? बोला. देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझी अशी बुद्धी ज्यावेळेस होईल त्यावेळेस आवरण नावाची सिद्धी, आवरण नावाच्या दोषाची सिद्धी निश्चिती होऊ शकते. सरळ सरळ मुद्दा आहे का नाही? मग आता हे उत्तर असं मग मात्र काय करायचं, लिहून काढायचं. मल नावाच्या दोषाची निवृत्ती कशाने होईल असं विचारल्याच्या नंतर काय सांगणार? मल नावाच्या दोषाची निवृत्ती कशाने होईल? बोला. वेदविहित निष्काम कर्माने. वाह, वेदविहित निष्काम कर्माने. आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती कोणत्या उपायाने होईल? ज्ञानाने. उपासना. आवरण नावाची. ज्ञानाने. आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती कोणत्या उपायाने होईल? किंवा ब्रह्मात्म स्वरूपाच्या ज्ञानाने होईल. हा, वेदविहित अवेदविहित निष्काम अशा पद्धतीचा शब्द घातला तरी चालेल. आत्मजीव ब्रह्मात्म ज्ञानाने होईल, आहे का नाही? आणि विक्षेपाची निवृत्ती कशाने होईल? वेदविहित उपासनेने होईल. हा, वेदविहित उपासना करून त्या ठिकाणी असणाऱ्या विक्षेपाची निवृत्ती होईल. आता मुद्दा सगळ्यांना. वेदविहित निष्काम उपासना. हा, वेदविहित निष्काम हा शब्द प्रत्येक ठिकाणी जोडून घ्या. हो, आलं सगळ्यांच्या लक्षात? आता कोणता शब्द घालायचा? तर त्या अनुक्रमे शब्द घातला की मी तुमच्या तो मुद्दा कालचा जो चुकलेला आहे, बहुतेकांचा चुकलेला आहे, तर सारखा करून घ्यायचा, आहे का नाही? पुढे चला. आता या ठिकाणी आता त्या असणाऱ्या पापाची निवृत्ती करायची. मुद्दा आता इथं आपण थोडा सुरू करू. आता त्याची निवृत्ती कशी करायची हे पण आपल्याला कळलं पाहिजे की नाही? आता एकदम खाली मुद्दा डार्क अक्षर आहे ना, ही डार्क अक्षर खरं तर आपल्याला पाठांतर करण्याकरता आहे, हे लक्षात ठेवण्याकरता आहे. हा ग्रंथ चिंतनात घेतला की नाही, जिथं जिथं असे डार्क अक्षर आलेत का नाही, ते जवळजवळ आपल्या चोपडीत नाही तर ते आपल्या खोपडीत पण आलं पाहिजे. म्हणून ते थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आम्ही आता दादांचं ऐकल्यापासून आमच्या पण ते लक्षात राहिलेले ते हाही तसं पाठांतर होत राहतं थोडं थोडं. चला असो. ज्या पुरुषाने होतं की आपल्याला जेव्हा आपण विक्षेपाचं सांगत असतो त्यावेळेला जर सातत्यानं वृत्ती बाह्यात्कार होणे किंवा बाह्याकारी होणे असा जरी शब्द आला तरी तो विक्षेपच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. हो, बरोबर आहे ना. आता त्याच्यावर आपण जरा थोडा विचार करू. म्हणजे त्याच्या निवृत्तीसाठी काय उपाय करायचा, आपण कसे उपाय करायचे हे पण लक्षात आलं पाहिजे ना. आपली ज्ञानेश्वरी झाली ना, थोडं चिंतन झालं पाहिजे, आपलं सगळ्याला कळालं पाहिजे, आहे की नाही? चला, तर ज्या पुरुषाने काय या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे ब्रह्मात स्वरूपाचे, बरं का, इथं काय दिलं? ब्रह्मात्म स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जे साधन चतुष्टय युक्त आहे ते वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे, असं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी
काय केलेलं आहे, ते मल विक्षेप आणि ह्या दोषाच्या निवृत्तीकरता उपाय केलेले आहेत. मग आता त्या ठिकाणी मल नावाचा दोष घालवायचा आहे. मग मल नावाचा दोष घालवायचा आहे, मग त्याच्या निवृत्तीसाठी उपाय काय आहे तर याचा विचार करावा लागेल. कशाने हे मल म्हणजे पाप नावाचा दोष निर्माण झालेला आहे, तर आपल्याला शास्त्राने कोणती कर्म करायला सांगितलेले आहे, तर विहित कर्म करायला सांगितलेले आहे. ती विहित कर्म न करता आपण कोणती कर्म केली, निषिद्ध अशा प्रकारची कर्म केलेली आहेत. म्हणून नियम काय केला की ज्या कर्माने आपलं अंतकरण अशुद्ध झालेलं आहे त्याच कर्माने आपलं अंतकरण शुद्ध करून घ्यावं. म्हणजे सरळ सरळ मुद्दा आहे का नाही. पाप नावाचा दोष कशाने झाला, वाईट कर्म केली. तीन प्रकारची कर्म आपल्याकडून होत असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. अशा 3 प्रकारे आपल्या कोणती कर्म होतात की नाही. मग ती कर्म केल्यामुळे झाली का नाही, का सहज झाली, अशी झाली का, होऊन आपल्याकडे आली का ती वाईट कर्म, का आपणच वाईट कर्माकडे गेलो, आपणच अशा पद्धतीनं वाईट कर्माकडं गेलेलो असतो. मग आता ही वाईट कर्म झाली, ही का झाली, आपण आपल्या स्वधर्माला विसरलो. देहाला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे, आपण काय जेवण केलं पाहिजे, आपण काय पेलं पाहिजे, आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे. बरं शरीराचा धर्म काय आपल्या, त्या शरीराच्या धर्मानुसार तरी आपण वागलो का, नाही वागलो. मग अशा पद्धतीनं आपण जी शास्त्राने विहित कर्म करायला सांगितलेले आहे ते विहित कर्म न करता आपण त्या ठिकाणी निषिद्ध कर्म केलेली असतात. आणि त्या निषिद्ध कर्मामुळं अशा पद्धतीनं काय आहे, आपल्या ठिकाणी पाप आलेलं असतं. अर्जुनाला सुद्धा भगवंताने काय म्हणलं माहिती आहे का, अर्जुनाला भगवंताने सांगितलं, आगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाच्या अनुष्ठाला देख भरा. माणसाने सगळ्याला घाबरावं आहे का नाही, कोणाला असं नाही, कोणालाच घाबरू नये. फक्त मनुष्याने कशाला घाबरावं, पापाला घाबरावं. का बरं पापाला घाबरावं, त्याचं कारण आहे, हे पाप आहे ना मनुष्याच्या मानगुटीवर बसून त्याला भोगायला लावतंच. ते म्हणा कसं काय, तो फार संत झाला, अहो तो फार देव माणूस झाला. तुम्ही संत व्हा नाही तर देव माणूस व्हा, पाप काय कोणाला सोडतं का, बरं सांगा बरं. कोणाने पापाला आतापर्यंत ह्या पापाने कोणाला सोडलं, कोणालाच सोडलं नाही. तिच्या मानगुटीवर बसून त्याला भोगायला लावतं. किती भोगायला लावतं बरं. मला वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहे, त्याच्यामध्ये म्हटलं, म्हणून स्वधर्म सांडिलं तया ते पापू दंडिलं, असंच काहीतरी ओवे बघा. म्हणून स्वधर्म ते सांडिलं काय म्हणून स्वधर्म सांडील त्या ते काळ दंडील चोरू सर्व स्वतःचे असे का. आणि ते मला तिसऱ्या अध्यायामध्ये आलेले अशीच ओवी आलेली, म्हणून स्वधर्म सांडशील तरी पापावर पडा होशील आणि कल्पापर्यंत हे सगळं पाप तुला सोडेल का, कल्पापर्यंत हे पाप तुला सोडणार नाही. मग हे तुझ्या माग कसं लागेल ते पाप. त्याने उदाहरणं 2 दिली. ते म्हणले, जैसे भ्रातारे हीन वनिता उपहती पावे सर्वता तैशी दशया जीविता स्वधर्मे विन. काय म्हणलं, भ्रातारे विन. आता एखाद्या स्त्रीचा जर नवरा मरण पावला, मग ती सगळीकडे उपहासाला प्राप्त होते ना, सगळीकडे उपहासाला प्राप्त होते, ऐक नाही. तसं हे पाप काय करतं, त्याला सगळीकडून अशा पद्धतीनं उपहासाला. तैशी भ्रातारे विन वनिता उपहती पावे सर्वता तैशी दशया जीविता. ह्या जीवाची कशी दशा होती, नवरारहित स्त्रीची जी अवस्था होती तसे स्वधर्महीन असणाऱ्या पुरुषाची काय होती, अशा पद्धतीची अवस्था होती. कुठपर्यंत, कल्पापर्यंत. अजून उदाहरण दिलं, काय म्हणलं त्याने. आता हे थोडं अन्वय व्यतिरेक करूनच सांगावं लागेल ना, कारण हे एक कळणार आहे का सगळं, एक नाही कळणार. अजून उदाहरण देऊन सांगितलं. ते म्हटले, नातरी रणी शव सांडीजे ते चोमेरे गिधी विधारीजे तैसे स्वधर्म विना अभिभविजे महापापे. असा शब्द आला ना. म्हणजे रणांगणामध्ये अनेक त्या ठिकाणी घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं, अनेक लोक त्या ठिकाणी मरण पावली. आता सगळ्याच लोकांची अंत्येष्टी वगैरे विधिकर्म झाला असं नाही, काही शव असेच कुठेतरी आडबाजूला पडले असतील, ते मात्र न्यायची विसरले. मग आता काय केलं बरं, त्या बाजूला ते शव ते राहिलेलं शव आहे ना, त्या शवाला काय केलं, मग ती आकाशामध्ये गिरट्या घालणारे गिदड एक नाही, ते गिदड खाली आले आणि त्या गिदडाने काय केलं, सगळ्या बाजूने काय केलं, टोचायला सुरुवात केली, त्याला खायला सुरुवात केली. काय केली, खायला. कोणाला, ती एक राहिलं होतं शेव, कुठं, त्या रणांगणामध्ये राहिलं होतं. सगळीकडून गिदड आली,
तसं ते माऊली म्हणतात बाबा, तू असा जर वागला, आपल्या स्वधर्माला जर टाकू लागला तर काय होतील? ते चोमेरे विधारी जे गिदडे ना, ते विधारी जे असं काही शब्द आलेले ते चौमेर गिधी विदारीचे. विदारी जे आहे म्हणजे तोडतात फाडतात, त्याला विदारीचे म्हणजे तोडतात फाडतात. तसे स्वधर्माविना अभिभवी जे महापापे, तसं स्वधर्मा वाचून अभिभवी जे येऊन चिकटतात कोण? हे महापाप. म्हणून काय केलं पाहिजे आपण? आपण आपल्या स्वधर्माला कधीच अशा पद्धतीनं सोडता कामा नाही, आहे की नाही? मग किती विचार आला त्याच्यामध्ये, तू अर्जुना काय कर, आपले जे विहित कर्म आहे ते विहित कर्म कर, आप स्वधर्म राहता जे पावे ते निवांता सावून जावे, जे प्राप्त होईल ते सहन कर. का? अरे बाबा, आम्ही समजतंय विचारले तर आयशीची मना आली, जे तुआना सोडावे आपले विहित कर्म. शब्द चाला की नाही अर्जुना? आम्ही सगळीकडे विचार करून आलो. काय विचार केला? जे तुआना सोडावे आपले विहित कर्म. विहित कर्म मात्र टाकू नाही. मग ते कर्म करताना कसं कर्म करावं? परी कर्म फळी आस न करावी. अजून काय? कुकर्मी संगती न व्हावी. मग काय करावं? हे सत्कर्माचे आचरावी हेतू ठेवू नको. हेतू जर ठेवला तर काय होईल? हा स्वधर्म कसा आहे? हा स्वधर्म त्या ठिकाणी स्वधर्म दुधासारखा आहे, बरोबर की नाही? काहीतरी ववे त्याच्यामध्ये आलेले आहे. तसा स्वधर्म दोषी पावी जे हेतुकपणे. ते म्हटले, आगा गो क्षीर जरी झाले तरी पत्याशी नाही म्हणितले, आईशेने 20 वय सुधरे नवजर जोता. नवजर म्हणजे त्याचा चढता पापी, आणि त्याच्या जर त्याला दूध दिलं तर काय होईल बरं? त्या दुधाचं काय होईल? ते दूध त्याला त्या नवजरामध्ये तापामध्ये जर दूध दिलं तर अशा पद्धतीनं त्याला ते बाधक ठरू शकतं, विषारी ठरू शकतं. तशा पद्धतीनं हा स्वधर्म दोष पावे जे, ह्या स्वधर्मामध्ये दोष येऊ शकतो. पण कधी येऊ शकतो? हेतुकपणे, कोणताही हेतू न ठेवता. मला सांगा, हे धर्म हे कर्म का करायचं आपल्याला? आपल्याला काय श्रीमंत व्हायचे, प्रॉपर्टी करायची म्हणून हे सगळं दिलंय का? आपल्या अंतःकरण शुद्धीकरताच दिलेलं आहे शास्त्राने. जोडून या धन उत्तम व्यवहारे. लोक काय करतात? येतात कमव कमव कमव. किती कमवता? काही मर्यादा आहे की नाही? त्या धरणामध्ये पाणी किती साठवायचं? फुटायची वेळ आली ना, साठव साठव. अरे बाबा, हे का दिलं आपल्याला माहिती आहे का? आपल्याला मनुष्य देहामध्ये का दिलंय माहिती आहे का? त्याच्याने आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं हे सांगण्याचं तात्पर्य. म्हणून मनुष्य देहामध्ये आपल्याला पाठवलेले. मनुष्य देह पाठवण्याचं दुसरं कारण न्यायचे आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. बोलले का नाही? हे सगळं कोणाचे? काय नाही देवे करून ठेवले असे ते आपले ते ठाई. हे सगळं देवाने करून ठेवले. मग हे कोणाला द्यायचं? आपण ही कर्म करायची, आणि हे कर्म कोणाला समर्पित करायचे? त्याला कर्म समर्पित करायचे का आपल्याजवळ ठेवायचं? ते म्हणले आपल्याजवळ ठेवल्यावर काय होईल? आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण न कळता मन दुजे व्हावे, म्हणून पाठी लागतील भूते. किती भूत लागतात? किती भूत? म्हणून पाठी लागतील भूते येतील गवशित 5 जणे. 5 भूत परत तुम्हाला शोधत येतात. का? ज्यांचे ते वंचले आठवण होता दंड या निमित्त कारणे. तुम्हाला शरीराला आले का नाही? आणि शरीराला आणलं, हा दंड आहे तुम्हाला, हा दंड आहे का नाही? मग हा दंड कुठपर्यंत भोगायचा? जोपर्यंत मी आणि माझा म्हणता तोपर्यंत दंड आहेचे. तुका म्हणे काळे चिपीला गळा, आणि मी वेळोवेळा ते शेळ्या मेंढ्या करतात ना, म्या 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 म्या, आहे का नाही? आणि मग ते कसायच्या हाताखाली चालूच असतात. तसं याचं पण चालू आहे, म्या 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 म्या, मी 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 मी, माझं माझं माझं. हा सुद्धा काय? काळाने याला चापायला सुरुवातच केलेली. मरणार आहे हा काळाच्या वगामध्ये, बरोबर आहे की नाही? याच्यातून काय करायचं की आपण आपलं कर्म करत राहायचं. पण कर्म करत असताना त्या कर्मामध्ये ते पूर्णत्वाला जातं का न जातं, याच्याशी काय कर्तव्य आहे का? याच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. आपल्याला कर्तव्य काय? आपलं अंतःकरण शुद्ध किती होतंय याच्याशी कर्तव्य. का आपली संपत्ती वाढत राहणं याच्याशी कर्तव्य? अजिबात नाही. उलट भगवंताने अर्जुनाला काय म्हटलं? तू योगयुक्त होऊ नये. योगयुक्त होऊन म्हणजे काय बरं? सिद्धी आणि असिद्धीमध्ये समभाव ठेव. लक्ष देतं ज्ञानेश्वरीमध्ये काय मुद्दा आला? सिद्धी आणि असिद्धी. ऐक नाही, हे कर्म पूर्णत्वाला जाईल किंवा अपूर्णत्वाला जाईल. याला फल मिळेल अथवा फल न मिळेल. सिद्धी असेल किंवा ती असिद्धी असेल. या दोन्हीमध्ये काय कर? समभाव ठेव. समत्वाने युक्त राहा. म्हणून अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे. तुला योग प्राप्त करायचा ना, समत्वाने त्या ठिकाणी राहावं. मग कर्म करता असताना कसं कर्म करायचं? तर त्याच्यामध्ये पुढं ओवे आलेले बघा, त्याच्यातच ओवे आलेले. तर ते म्हटले की आदरले कर्म देवे
जरी समाप्ती ती पाहावे. एखाद्या कर्माला आचरण करायला सुरुवात केली, आहे की नाही, सुरुवात केली आणि जरी समाप्ती ती पाहावे, परी विशेष तोषावे येई नको. बरोबर ना? फार तरी त्याने विशेष तेथे तोचावे येईल नको. हा, मग विशेष त्या ठिकाणी फार त्याने तोषावे, फार आनंद झाला, हे पण नसावं. कारण ते कर्म कासाठी केलेले? आपल्या अंतःकरण शुद्धी करता केले का? ते कर्म पूर्णत्वाला जावं याच्यासाठी करायला सुरुवात केली? पूर्णत्वाचा काही संबंध नाही. विशेष तोषावे हे नाही, म्हणजे त्याच्यामध्ये फार तोष, फार आनंद होणं हे मात्र नसलं पाहिजे. किंवा पुढं आणखी म्हणलं की ते कर्म करत असताना की निमित्त कोणी एके, जरी समाप्तीत जरी सिद्धीसे न वाचता टाके. ते कर्म त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली, पण ते कर्म करता असताना काहीतरी निमित्ताने मध्येच कर्म बंद पडलं. बरोबर की नाही? परी ते काय परी ते त्याचीने अपरितोके शोभावेना. मग ते अपूर्ण राहिलं, मग त्याचं दुःख करीत बसायचं का? त्याचं दुःख पण करायचं नाही. आचरता सिद्धी गेले तरी काळजाचे किर आले. आचरण करता असताना पूर्णत्वाला गेले तर गरजेचं झालं. बरोबर की नाही? आणि ठेले सगुण झाले ऐशेच माने. आणि जर तेथे ठेलं थांबलं तर सगुण झालं. सगुण झालं म्हणजे पूर्ण झालं असंच मानायचं. बरोबर की नाही? हे 3 मुद्दे नाही कळले तर माऊलीने काय पुढचे ओवी म्हटले, जे तुलाले कर्म निपजे ते तुलाले आदि पुरुषे अर्पिजे. असंच म्हटलं ना, जे तुलाले कर्म निपजे ते तुलाले आदि पुरुषे अर्पिजे. आणि तरी परिपूर्ण परिपूर्ण सहजे झाले जाणे. हा, तरी परिपूर्ण सहजे झाले जाण. आणि ते कर्म काय अशा पद्धतीनं परिपूर्ण झालं असंच त्या ठिकाणी मान. ही किती सोपी व्याख्या सांगितली बरं. ते कर्म पूर्णच झालं पाहिजे, याच्याशी काही कर्तव्य आहे का? याच्याशी काही कर्तव्य नाही. का? अरे बाबा, तुझं अंतःकरण कोणत्या कर्माने अशुद्ध झालेले ती कर्म टाक आणि कोणते कर्म कर. ज्ञानोबराने आता जे सांगितले की नाही कर्म, ही कर्म अशा पद्धतीनं तू कर. याने काय होईल? याने तुझा अंतःकरणामध्ये जो मल नावाचा दोष आहे त्या दोषाची काय होईल? निवृत्ती होईल. आणि कर्म केल्या वाचून याची निवृत्ती होईल का? वाचून उचित कर्म मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये बघा त्या ओव्या आलेल्या आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये वाचोनी कर्मारंभ उचित. कर्म उचित न करता सिद्ध होत, कर्मैना निश्चित होईजे. हा, वाचून कर्मारंभ उचित न करता सिद्धवंत. उचित कर्माचं अनुष्ठान केल्या वाचून तो कर्मातीत सिद्धवंत पुरुषाप्रमाणे होईल का? होणार नाही. मग कर्महीन निश्चित होईना. कर्महीन कर्माला टाकून निश्चितपणे निसंशयपणे त्याला तसं होईल का? तसं होता येणार नाही. 2-3 ओव्या त्याच्यामध्ये माऊलींनी खर्च केलेले आहे. त्याने काय सांगितलं त्याच्या खालीच बघा, सांगे पहिले तीरा जावे आयसे व्यसन का जे पावे. त्याला पहिले तीराला जायचं, ऐक नाही का? जायचं पहिले तीराला? आजच्या अलीकडच्या तीराला काय आयसे व्यसन असं संकट येऊन पडलेलं आहे. मग आता त्याला जाण्याकरता नदीमध्ये मगरी पण आहे, सुसरी पण आहे, त्याच्यातून त्याला जाता येईल का? मग जाण्यासाठी उपाय काय? नाव. तिथं नाव आहे का नाही? ती एक नाव आहे. मग आता माऊली म्हणतात की तेथे नावे तर ते ज्यावेळी घडे घेवे, त्याने नावेचा त्याग करून त्याला पलीकडे जाणं कधी घडेल का? पलीकडे जाणं कधी घडणार नाही. किंवा ना तरी तृप्ती इच्छिजे तरी सिद्ध की ना तरी तृप्ती इच्छिते तरी पाकून न कीजे. हा, तरी कैसेने पाकून न कीजे. त्याला भूक लागली का नाही? मग भूक लागली, मग त्याने स्वयंपाक करायचा टाकून द्यायचा का? स्वयंपाक तर केला पाहिजे. तुम्हाला नाही, मला स्वयंपाक काही येत नाही. मग लोक म्हणले आमच्याकडे जेवण तयार आहे, हे आमचं जेवण जेव्हा म्हणजे तुम्हाला तुमची तृप्ती होईल. तुम्हाला मी दुसऱ्याच्या हातचं खात नाही खात तर मग मला आता काय करायचंय? बरोबर आहे की नाही? तुला स्वतः तरी स्वयंपाक करावा लागेल, नाही तर दुसऱ्याने दिलेला आयता खावा लागेल, तर तुझी तृप्ती होईल ना, तरच तुझी त्या ठिकाणी तृप्ती होईल. म्हणून त्याच्यासाठी काय की विहित कर्म म्हणजे उचित कर्म त्या ठिकाणी माऊली आपल्याला करायला सांगतात. मग जे उचित कर्म सांगितली नैष्कर्म्य हो पाहती. बरोबर आहे की नाही? खालीच उभे आलेले बघा, जे उचित कर्म सांगितले नैष्कर्म्य हो पाहती म्हणजे विहित कर्म टाकतात आणि निष्कर्मातीत पुरुषाप्रमाणे हो पाहती. ते होतील का बरं? होणार नाही का? त्या कर्म त्याग न घडे जे कर्तव्य मने सापडे. मला अजून ते करायचंय, आहे का नाही? विषय फक्त बाहेर दिसत नाही पण आतमध्ये आहे ना, मनामध्ये आहे का नाही? हा, मग मनामध्ये असल्यामुळे त्याला कर्माचा त्याग होईल का? आणि जोपर्यंत ते कर्म फळ त्याग होत नाही तोपर्यंत अंतःकरणातला दोष जाईल का? तोपर्यंत अंतःकरणातला दोष जाऊ शकत नाही. मग कोणते कर्म करा, कोणतेही कर्म करा, ते कर्म करता असताना ते पूर्णत्वाला गेलेच पाहिजे. विचारसागर घेतला हातामध्ये आणि नाही पूर्णत्वाला गेला तर एवढ्या विचाराने सुद्धा मनुष्य जागेवर येऊ शकत नाही का?
येऊ शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणून कर्म करत असताना त्या कर्मामध्ये पूर्णत्व अपूर्णत्व सिद्धी असिद्धी समभाव ठेवून कर्म केलं तर मल नावाचा दोष जाणार नाही का? मल नावाचा दोष जाऊ शकतो, पाप नावाचा दोष जाऊ शकतो. पण कोणती कर्म? ही माऊलीने आता तुम्हाला सांगितलेली जी कर्म, ती कर्म मात्र आपण काय करायची? आपल्या जीवनामध्ये आचरायची. त्याने मलाची म्हणजे पापाची निवृत्ती होते. आता दुसरा मुद्दा आला लक्षात, सगळ्याला लक्षात येतं ना हा मुद्दा? हा सरळ सरळच आहे ना. याच्या निवृत्तीसाठी उपाय म्हणजे काय? ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. याच्यापेक्षा अजून काय? तुकोबरांचा गाथा. याच्यापेक्षा अजून काय उपाय? नाथबाबाचं भागवत आहे का नाही? याच्यापेक्षा अजून दुसरा उपाय नाहीचे. हाच उपाय त्या ठिकाणी युक्त आहे. याचाच विचार करा. हे सगळं डोक्यावरून जरी जात असेल तर एखाद्या दिवशी हे डोक्यात घ्यावाच लागेल, कारण याच्याशिवाय दुसरा गत्यंतर पर्याय नाहीचे. ठीक आहे. आता तिथं खाली दुसरा दोष सांगितलेला आहे. कोणता? विक्षेप नावाचा दोष त्यामध्ये सांगितलेला आहे. विक्षेप म्हणजे काय? अंतःकरणाची वृत्ती सतत बाह्याकार होणं. बाह्याकार होणं म्हणजे काय? तो चिंतनाला बसला. आता समाधीची पण विघ्न आपल्याला पाहायला मिळलेत. कोणकोणती समाधीची विघ्न असतात? लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वादन. अशी 4 दोष सांगितले की नाही समाधीचे. बरं, हे पाठाचे दोष नाही का? हे चिंतनातले दोष नाही का? लय, त्याला झोप येणं, निद्रा येणं, तंद्री येणं, आहे का नाही? मग बहुतेक लोक काय करतात? पाठातच झोपी जातात. आणि मग सकाळचं विचारलं काय आलं? नाही, आम्ही झोपी गेलो होतो. आणि पाठ चालला होता पण आम्ही झोपलो होतो. याचा अर्थ काय? वृत्ती कुठे गेली त्यांची? होती का चिंतनामध्ये? का ती बाह्याकार झाली होती? बाह्याकार झाली होती. त्याच्यानंतर विक्षेप नावाचा दोष सांगितला. लय विक्षेप ती एकच अंग आहे, ते काही वेगळं नाही. विक्षेपामध्ये किती प्रकारचे दोष सांगले त्याच्यामध्ये? काय ओंकार महाराज त्याच्यामध्ये विक्षेपाचे? क्षिप्त, विक्षिप्त, मूढता, निरोधता, असे अजून एक काहीतरी दोष राहिला त्याच्यामध्ये. 5वा काहीतरी हाताना 5 दोष आहेत ना. हा, 5 दोष त्याच्यामध्ये सांगितलेले. कशाय सांगितला? अंतर कशाय, बाह्य कशाय, रागदोषापासून कशा नावाचा दोष सिद्ध होतो. त्याच्यात रसास्वादन हा पण एक दोष त्याच्यामध्ये सांगितला की नाही? असा पण दोष त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग हा दोष कशामुळं झाला बरं? कधी कधी झोपच येते असं नाही. कधी कधी बाह्य विषय जरी आले ना तर त्या बाह्य विषयाला फार महत्त्व देतो. तो म्हणतो राहू द्या, हा पाठ राहिला तरी राहील, पण मला पहिल्यांदा अंत्येष्टीचा कार्यक्रम आहे तो पहिला करून येऊ. डॉक्टर बाबा काय म्हणले माहिती आहे का? त्या अंत्येष्टीचा कार्यक्रम तू नाही करायला गेला ना, लोक आहे गावची ते बघतील सगळं काय करायचं. तू काय कर, तू पाठ लक्षात घ्या आधी. याच्यातून तू मुक्त होशील. अंत्येष्टी करून मुक्त होईल का? अंत्येष्टी करून काही मुक्त होणार नाही. म्हणजे बाह्य विषयाला फार महत्त्व देतात. माऊलीने ओवेच खर्च केल्यात. काय? अवाटली या आस्था बुद्धी विषय सुखाची परमाविधी आणि जीवतायचा उपाधी आवडे लोका. किती ओव्यावर अशा म्हणतो 4थ्या अध्यायामध्ये त्याचा बराच मोठा विचार आलेला आहे. बघा खाली अशा ओव्या, एरवी तरी खवनियाच्या गावी, पाटावे काय करावे, सांगे जातंद रवे, केवी हाती, अशा सगळ्या ओव्या जर पाहिल्या ते वैराग्याची शेवनादी किती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पाविती मज ईश्वराती. हे म्हटलं का नाही? का बरं असं म्हटलं बरं? हे विक्षेप नावाचा दोष आहे. आणि विक्षेप नावाच्या दोषामध्ये त्यांना अशा पद्धतीचं काय, हा दोष असल्यामुळं त्यांची ज्ञानाकडे प्रवृत्ती होत नाही. चंचलता त्याच्या ठिकाणी काय असते? पुष्कळ प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असते. ही कशामुळे होते? ही विक्षेपामुळे होते. आणि विक्षेप कशामुळे? 3 प्रकारच्या वासनेमुळं हा विक्षेप त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. 3 प्रकारच्या कोणत्या वासना आहे? देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना. या 3 प्रकारच्या काय असतात? वासना असतात. जोपर्यंत ह्या 3 प्रकारच्या वासना आपल्याला बाजूला ठेवता येत नाही तोपर्यंत आपल्याला आणि अशा पद्धतीच्या विक्षेपाची किंवा त्या चंचलतेची निवृत्ती होईल का? होणार नाही. मग 3 प्रकारच्या वासना कोणत्या आहे? या 3 प्रकारच्या वासना आपण जरा थोड्या बारकाईने लक्षात घ्या. आपण एकदम पुढे पटपट करणार आहे, पण जे मुद्दे महत्त्वाचे आहे, कारण अधिकारी जर या ठिकाणी होत नसेल तर पुढे सांगण्यात तरी काय अर्थ आहे का? नाहीच. म्हणून एक मुद्दा जितका आपल्याला बारकाईने समजून घेता येईल तितका बारकाईने समजून घ्या. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी 3 प्रकारच्या वासना सांगितल्यात. लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. थोडं मी त्याचं टिपणं काढले बघा. आता जर ज्याने तत्वानुसंधान, पंधरकर मावशी नाही आले का आज? पोडगं नाही आहे का? बरोबर नाही ते दिसलं नाही, मग असं वाटतं की नाही आले का काही.
हा, चला, 3 प्रकारच्या वासना त्याच्यामध्ये पाहिल्या. आता ज्याने तत्वानुसंधान ग्रंथ केला त्यांची मला बरोबर आठवण होती, म्हणून मी तुम्हाला फक्त नाव घेऊन विचारलं. आता 3 प्रकारची वासना सांगत असताना काय सांगितले की पहिली एक वासना लोकवासना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. लोकवासना म्हणजे काय? लोकांनी माझी स्तुती करावी. लोकवासना म्हणजे काय? लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला वाईट म्हणू नये. मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. लोक मला कसं कसं चांगलं म्हणतील त्याच्यासाठी काय करतो? तो प्रयत्न करतो. बरं, ही लोकवासना त्याची कधी पूर्ण होईल का? बरं, रामकृष्णाची झाली का पूर्ण? ते काय लोकवासनेसाठी आले नाही. तुकोबरांना ज्ञानोबरांना कोणी विचारतं का आतापर्यंत चांगलं? कोणीच विचारत नाही. तुकोबरांनी सगळ्याचं कल्याण केलं की नाही? रामकृष्णाचे अवतार झाले, त्याने सगळ्याचं कल्याण केलं की नाही? आता लोक रामाला आणि कृष्णाला मानायला तयार नाहीये. मग त्यांची तरी पूर्ण झाली का? ते काय पूर्ण करायला आले नाही, पण आपल्यासाठी घ्या थोडक्यात. त्यांची सुद्धा लोकवासना कधी पूर्ण झाली का? तुकोबरांची कधी पूर्ण झाली का? कधीच झालं नाही. तिथं काय एकाने असं केलं की म्हणे संपूर्ण गावाला जेवण दिलं. रोज सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम जेवण देत होता. त्या लोकाला काय लागेल तेवढं सगळं देत होता, ऐक नाही. तरी त्याची लोकवासना पूर्ण झाली नाही. का बरं लोकवासना पूर्ण झाली नाही? त्याचं कारण आहे, तिथले ते किराणा दुकानाचे लोक होते ना, ते काय म्हणायचे माहिती आहे का? काय हा मूर्ख मनुष्य असेल हो. म्हणलं काय झालं? अहो म्हणलं गावाला सगळं रोज लोकांना जेवण देतो, आमच्या किराणा दुकानामध्ये कोणी एक सुद्धा गिऱ्हाईक येत नाही. लागले का नाही? म्हणजे सगळं गाव चांगलंच म्हणलं, पण गावातले काही लोक वाईट म्हणलेच ना, वाईट म्हणले, निंदा केलीच का नाही? मग मला सांगा कोणाची लोकवासना पूर्ण होईल बरं? कोण लोक सगळे चांगले म्हणतील? कोणीच लोक आतापर्यंत चांगले म्हटले नाही आणि म्हणणार नाही. लोकांमध्ये हा दोष आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा पद्धतीने ह्या लोकवासनेमध्ये जर गुंतला तर त्याला हे बोध होईल का? होणार नाही. मग याच्या निवृत्तीसाठी काय करायचं? जी लोकवासना आपल्या ठिकाणी आलेली आहे ती लोकवासना काय करायची? पूर्ण टाकून द्यायची. म्हणजे विक्षेप नावाचा दोष काय होईल? थांबू शकतो त्या ठिकाणी. अजून त्या ठिकाणी शास्त्र वासना सांगितली. शास्त्र वासनाचे लक्षात घ्या. शास्त्र वासना म्हणजे काय? अनावश्यक चिंतन करणं, गरजेपेक्षा अधिक चिंतन करणं. किती चिंतन करायला पाहिजे बरं? काही मर्यादा आहे का ना त्याच्यामध्ये? माऊली म्हणले, जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचवले तरी आपण हिता आपले काय तरी आपण केवळ तरी आपण हिता आपले तेची घेपे, असा काही शब्द आलेला आहे. म्हणजे वेद पुष्कळ बोलला. वेदाला काही मर्यादा आहे का? वेदाला काही मर्यादा नाही. वेद कसा आहे? त्याची घेते. हा, तेची घेते, तेच घेतलं पाहिजे. किती घेतलं पाहिजे? उदाहरण देऊन सांगताना म्हणले, जैसा प्रगटले ग बसते आशेषही मार्ग दिसते. जसा सूर्योदय झाला तुम्हाला अनेक प्रकारचे मार्ग दिसतात. सगळ्या मार्गाने चालता का एका मार्गाने? कोणता तरी एक. वेदाने पुष्कळ सांगितले, पण कोणता तरी एक मार्ग धरून आपण त्या मार्गाने चालले पाहिजे. किंवा आणखीन एक ओवी त्याच्या खाली काय? तैसे ज्ञानी जी होती. असे मिळत तरी आपण घेपे केवळ आरतीचे जैन. हा हा, का उदक मै सकळ जरी झाले असे मैतळ तरी आपण त्याची घेपे अर्चित जोगे. किंवा तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती. बघा हे लक्षण दिलं. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती. मग अपेक्षित ते स्वीकारते. काय? शाश्वत जे शाश्वत आहे का नाही त्याचाच आपण काय करावा? स्वीकार करावा. बाकीच्याचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे का? बाकीच्याचा स्वीकार करण्याची आवश्यकता. वेद अनंत बोलला. हा, अर्थ हितकाची साधला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. सकळ शास्त्रांचा विचार अंतिहितकाचे निर्धार. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. सगळ्या पुराणाचा हेतू काय? विठोबाशी शरण जावे. किती सोपं आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. किती ते शास्त्राचा आणि पुराणांचा किती विचार करणार आहे बरं? बरं, तुमचं आयुष्य तरी आहे का तेवढं हातामध्ये? नाही ना. पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती आणि नाही अशी मती अर्थकडे. एवढी बुद्धी का आपल्याला अर्थ करण्याकरता? एवढी बुद्धी मात्र नाहीये. म्हणून आपण किती त्याचा विचार करायचा? जेवढं गरजेचं आहे तेवढाच विचार त्या ठिकाणी आपण करायचा आहे. आता त्या शास्त्रवासनेमध्ये 3 प्रकारच्या वासना सांगितल्या. कोणकोणत्या 3 वासना सांगितल्या? पाठ वासना, अर्थ वासना आणि अनुष्ठान वासना. ह्या काय? ह्या असणाऱ्या शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या वासना आलेल्या आहेत. आता पाठवासना म्हणजे काय? नुसतं पाठांतर करायचं, नुसतं पाठांतर. त्याला विचारलं काकडा पाठ, हरिपाठ पाठ, सारव पाठ आहे की नाही? भजनाला गेला का नको तो अभंग. काय अर्थ? अर्थ नाही माहिती मला, फक्त मला पाठ आहे. मग हे काय? नुसत्या पाठवासना करायच्या. किती पाठांतर केलं तर त्या काय नाव आलं होतं त्याचं?
नाव माझ्या आता लक्षात आहे पण नाही. भारत भारत भारद्वाज मुनी आहे, बरोबर ना? आणि त्याने किती पाठांतर केलं होतं? 100 वर्ष आयुष्य, 75 वर्ष आयुष्याची नुसती पाठांतर केली आणि इंद्राला दया आली, बरोबर ना? इंद्र प्रसन्न झाला, म्हणले तुम्हाला आहे ना आयुष्याचा उरलेला 4था भाग आहे ना तो पण मी देतो म्हणे. आता तुम्ही याच्यात काय काय करणार? तुम्हाला मी परत पाठांतर करणार. त्याला मग इंद्राने काय सांगितलं? 3 डोंगर दाखवले, 3 पर्वत दाखवले वेदाचे, म्हणजे बघा हे पर्वत आहे हा, आणि ह्या पर्वतातलं तुम्हाला किती पाठांतर झालं माहिती आहे का? मूठभर फक्त. आणि पर्वत अजून बघा किती उंच आहे आणि तुम्हाला किती पाठांतर झाले? मूठभर. आता तुम्ही अजून आता ह्या उरलेल्या आयुष्यात काय करणार? आता पाठांतर करणार का? त्याचं तात्पर्य समजून घेणार. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची येतं, एवढंच विठोबाशी शरण जावे, याच्यापेक्षा दुसरं काय आहे का? अर्जुनाला सुद्धा भगवंताने काय म्हटलं? शेवटी सगळ्याचा त्याग करा, सगळ्याचा त्याग कर आणि मला शरणीय म्हटलं ना. काय श्लोक आहे? हाय का लक्षात तुमच्या? सर्व धर्म परित्याज्य मामेक शरणम व्रज, आहे का नाही? मला शरणीय, दुसरं काय म्हटलं का त्या ठिकाणी? सगळं टाक, एवढी गीता सांगितली आणि सगळं टाकायला सांगितलं, बरोबर की नाही? तसं हे सगळं टाकायचं आणि भगवंताला काय करायचं? शरण त्या ठिकाणी जायचं. शास्त्र पाठ वाचना झाली, अर्थ वाचना, नुसतंच अर्थ अर्थ अर्थ, कुठपर्यंत त्याचा अर्थ जाणणार आहे? शास्त्र किती काय तुम्हाला सांगणार आहे? अशा प्रकारची अर्थ जाणण्याची आणि अशा प्रकारची काय असते? वासना असते. एखाद्याने एखादा अभंग सांगितला, मला तो अर्थ नाही कळला, मी परत शोधाशोध करणार, त्याच्या मागच लागणार आहे. काय अर्थ आहे, काय अर्थ आहे? काय त्याच्यापेक्षा तुमचं अडलंय का? काय अडलं नाही. पण अशा प्रकारची अर्थ वासना पण असते. अनुष्ठान वासना, नुसतं अनुष्ठान करायचं, थोडं झालं का बसलं अनुष्ठानाला. अरे अनुष्ठान कशासाठी असतं? हे सगळं कशासाठी असतं? तुला ज्ञान व्हावं याच्यातलं तात्पर्य. हे सगळं कुठं आलं? हे सगळं शास्त्र वाचनेमध्ये येत असतं. त्याच्यामध्ये लौकिक असतं, लौकिक वासना, शास्त्रीय वासना, बऱ्याच त्याच्यामध्ये अनेक प्रकार आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं 3री वासना सांगितली, कोणती? लोकवासना झाली, शास्त्र वासना झाली, आणि देह वासना राहिली. देह वासना राहिली. देह वासना आहे का नाही? देह वासना म्हणजे काय? लोकांमध्ये आपण सुंदर दिसावं, आहे का नाही? लोकांना आपण दाखवून द्यावं. तुकोबराय काय म्हटले? आता दिसू नये जना, आयशे करे नारायणा. आता मी लोकाला दिसूच नाही असं द्यावं कर. आणि आपलं काय चाललंय? आता कसं कसं दिसू जना, आयशे करे नारायणा. ही कोणती वासना आहे? ही वासना लक्षात आली का नाही? अशा प्रकारची काय देह वासना. त्या तत्वानुसंधानामध्ये सांगितलं, तो काय काय करतो? तो तेल पितो, मिरच्या खातो, आहे का नाही? ब्युटी पार्लरला जातो, तिथले सौंदर्य प्रसादाने नको तेवढं घेऊन येतो, असं आहे का नाही? फार त्याला वेळ लागलेला असं, काय काय करू, कसं कसं करू, आहे का नाही? मोबाईलमध्ये सेल्फीज काढ, फोटोज काढ, लोकांना दाखव, मी कोणी, माझी ओळख करून दे. अरे याच्यापाशी काय आहे? देह जाईल याशी काळबा खायलं, काय रे नोमज अशी दगडा, कैसे हत्ती घोडे वाडा, आहे का नाही? काय करतो या देहाचा? अरे हा जाणारच एखाद्या दिवशी, आणि याला किती आता तू रक्षण करायचा प्रयत्न करा, हे काय टिकणार आहे का? नाही. उलट तुकोबराय म्हटले, देह आणि देह संबंधी निंदावी, इतर बांधावी श्वान शुक्रे. काय शब्द आहे माहिती आहे का? देह हा देह, आणि या देहाच्या संबंधाने कोणी निंदा, हे काही चांगलं नाही. मग इतर बांधावी, श्वान तर तुम्हाला माहिती ना, आणि शुकर माहिती आहे ना? शुकर म्हणजे, श्वान म्हणजे कुत्रा आणि शुकर म्हणजे डुक्कर, आहे का नाही? याला वंदन कर आणि याला टाकून दे. किती सोपं सांगितलं बरं. अजून काय? ग्रह आणि वित्त स्वदेशा विटावे, इतर भेटावे, श्वापद झाडा. कोणाला भेटावं? ग्रह आणि वित्त. ग्रह म्हणजे घरदार, वित्त म्हणजे पैसा अडका. काय करावं यांना? ग्रह आणि वित्त, स्वदेशा विटावे, याचा सगळ्याचा वीट मनामध्ये आण, आणि इतर भेटावे. कोणाला? श्वापद झाडा. श्वापद काय चांगले का? बिबट्याचं नुसतं नाव काढलं तरी भीती वाटते. भेटायला जा त्याला, झाडं बघ, याला अशा पद्धतीनं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षी ही सुसुरे, आळविती. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय होईल? कोणत्याच प्रकारची काय पुढे, मी आणि माझे नये येऊवाचे, येणे नावे साचे साधू जन, असं काहीतरी शेवटी त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी येऊ नये, माझं येऊ नये, म्हणजे खालच्या आपल्या याच्यासाठी कुठं आवरण नावाच्या दोषाच्या आवरण नावाचा दोष आहे नाही, त्याच्या निवृत्तीकरता हा उपाय. मी आणि माझे तुका म्हणे साचे, असं काहीतरी आलेलं आहे. मी आणि माझे नये येऊवाचे, येणे नावे साचे साधू जन, असं काहीतरी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं काय, ही देह वासना असते. ही देह वासना नसली पाहिजे, लोक वासना नसली पाहिजे.
आणि शास्त्र वासना मात्र नसली पाहिजे. या जर तीनही वासना काढून टाकल्या तर काय होईल बरं? या तीनही वासना काढून टाकल्या म्हणजे त्याच्यामध्ये असणारा विक्षेप आहे, जी चंचलता आहे, हा दोष काय होऊ शकतो? निवृत्त होऊ शकतो. त्याच्यामध्ये शिक्त, विक्षिप्त, मूढ, निरोधता आणि अजून एक काहीतरी त्याच्यामध्ये शब्द आलेला आहे. ह्या सगळ्या काय विक्षेपाचे काय त्याच्यामध्ये दोष त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मग अशा पद्धतीने ह्या दोषाची काय केली पाहिजे? त्यांनी निवृत्ती केली पाहिजे. म्हणून आणि तिसरा काय सांगितला त्या ठिकाणी? आवरण नावाचा दोष आहे का नाही? आवरण म्हणजे काय? देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं, आहे का नाही? अशा पद्धतीचा काय असतो? त्याचा निश्चय असतो. पण हा देह खरा आहे का? देह आधी काय खरा आणि देह संबंधी पसारा. बुजगावने चोरा रक्षणा ते भासत असे. बुजगावनं पाहिलं का नाही शेतामध्ये? ते काय खरं असतं का? फक्त ते रक्षणा ते भासत असते. भासतं म्हणजे काय? फक्त दिसण्यापुरतं, फक्त प्रतीती मात्र असतं का? ते खरं असतं? खरं नसतं. तसा हा देह प्रतीती मात्र दिसण्यापुरता असतो का? खरा असतो? आणि जर खरा असतो तर तुम्ही म्हटले नसते, अहो कालच गाठभेट झाली हो, चांगलं बोललो होतं, पण आता नाही हो, मातीआड झाला माणूस. म्हणजे खरा होता का? आणि जो खरा असतो तो मातीआड होतो का? खरा कधी मातीआड होत नाही. ज्या अर्थी तो खोटा आहे त्या अर्थी तो मातीआड होणार का नाही? मग देह संबंधी पसारा, काय देह संबंधाने पसारा ठेवायचा बरं? म्हणून देह खरा नाही आणि देह संबंधाने असणारा पसारा सुद्धा खरा नाही, म्हणजे तो सगळा जाणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं देह आणि देहाच्या संबंधाने जी त्याची निश्चयाची बुद्धी झालेली आहे, तो आवरण नावाचा दोष आहे. त्या आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती अशा पद्धतीनं आणि देहादी पदार्थांविषयी अनासक्त व्हायचं. आणि अनासक्त व्हायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. कोणाचं ज्ञान करून घ्यावं लागेल? जसं रजेवर सर्प कसा असतो? प्रतीती मात्र असतो का सत्य असतो? मरुभूमीत मृगजळ प्रतीती मात्र असतं का सत्य असतं? आणि जर सत्य असलं तर मग सकाळीच आपल्याला पाहायला भेटलं असतं, ऐक नाही? सकाळी म्हणजे उठल्या लगेच पाहायला भेटलं असतं, चला मृगजळ, चला घ्या पाणी भरून, ज्या साळी केळी पिकं घ्या त्याच्यावरती. का घ्या येतीच नाही पिकं? येतीच नाही, कारण ते मृगजळ कसं असतं? मिथ्या असतं ना, बरोबर आहे की नाही? तसं हा देह आणि देह संबंधाने सत्य आहे का मिथ्याच आहे? मिथ्याच आहे. हे कशाने होईल? हे कशाने कळेल? त्याचं आपलं त्या आद्यस्थ पदार्थाचं आधार कोण आहे? तर तो आधार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तसा सर्प प्रतीतेला, त्या सर्पाला आधार कोण आहे? तर सर्पाला रज्जू त्या ठिकाणी आधार आहे. मग ज्ञान कोणाचं करून घ्यायचं? तर असणाऱ्या रज्जूचं ज्ञान करून घ्यायचं. तसं या सगळ्याला कारण कोण आहे? तो परमात्मा त्या ठिकाणी कारण आहे. तो परमात्मा आपण त्या ठिकाणी जाणला की मी राहत नाही आणि माझं राहत नाही, म्हणजे अशा पद्धतीनं आवरण नावाचा दोष त्याचा जाऊ शकतो. आता खाली मुद्दे पहा. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म केलं, म्हणजे या जन्मात केलं असेल किंवा पूर्वजन्मामध्ये केलेलं असेल. आता पूर्वजन्मात त्यांनी निष्काम कर्म केलं आणि उपासना पण केली, मल नावाचा दोष घातला, आवरण नावाचा दोष घातला, ऐक नाही? मल मग कोणता? विक्षेप नावाचा दोष घातला. आणि बरं आवरण नावाचा दोष घातलाच असता तर काय झालं असतं बरं? मग तो परत जन्मालाच काय लागला असता? म्हणजे जन्माला काय काय कारण आहे बरं? मल, विक्षेप आणि आवरण हे जन्माला कारण आहे का नाही? त्याच्यामध्ये मल विक्षेप घालवलेला असेल कुठं? या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये. पण आवरण नावाचा दोष मात्र त्याचा शिल्लक होता. आवरण नावाचा दोष होता म्हणून त्याला मात्र या ठिकाणी जन्माला यावं लागलं, असा सरळ अर्थ होतो, बरोबर आहे की नाही? ज्ञानोबराय म्हणतात की नाही, माझ्या सत्यत्वाचे तप वाचा केली बहुत कल्प, केली होती ना, म्हणून तया फळाचे हे महादीप पातळी प्रभू, हे गीतेसारखं महादीप. आणि याला मी काय झालं? प्रवृत्त त्या ठिकाणी झालो. पण कसं काय झालो? अनेक जन्म सत्यकर्म केली, सत्यवचन बोलले होते, म्हणजे अंतःकरणात कोणता दोष नव्हता? मल नव्हता, विक्षेप नव्हता, आणि खरं पाहायला गेलं तर आवरण पण नव्हता. पण साधू संतांचं काम असं असतं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या बुडती हाती म्हणून काळा, येतो कळवळा, म्हणून त्यांना कळवळा येतो. आणि कोणता दोष ठेवतात ते? मल नावाचा दोष संत ठेवत नाही. ऋषी मुनी साधू संत मल नावाचा दोष मात्र शिल्लक ठेवत नाही. फक्त कोणता दोष असतो? विक्षेप नावाचा दोष. आवरण कसं असं संतांना बरं? पण त्याला ज्ञान नाही का?
ते ज्ञान हा. स्वरूप असतात. ते फक्त ते विक्षेप ज्ञान ठेवतात. स्वरूप असतात, फक्त विक्षेप. ज्ञानेश्वरी गाथा विचारसागर काय आहे? हा संतांनी केलेला जाणीवपूर्वक विक्षेप आहे, लक्षात घ्या. बारकाईने ऐकताना तुम्ही बारकाईने ऐका, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. हे एक 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 आवरण आता चाललंय आपलं निघत आहे का नाही. तर संतांच्या ठिकाणी कोणता दोष असतो? विक्षेप नावाचा दोष असतो. असतो का ठेवलेला असतो? ठेवलेला असतो. का? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. आता तुम्ही तर पोचले होते, का आले? बुडते हे जन, म्हणून आम्हाला इथं यावं लागतं. म्हणून कोणता दोष संत ठेवतात? विक्षेप नावाचा दोष त्या ठिकाणी ठेवतात. आणि अशा पद्धतीनं ते माझ्या सत्यत्वाचे किंवा तिळे तिळे पुन्हा साचा पडे, तरीच हे बहुत जन्मीचे जोडे, नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संतांचा. अशा पद्धतीनं ते अनेक जन्मामध्ये असं कर्म करत असतात. मग ते मुक्त नसतात का? ते मुक्तच असतात. मग म्हणले देहाला आले ना, ते देहाला आले, मग कधी कोणत्या कशामध्ये ते आसक्त झाले का? ते कधीच तुकोबाराय कधी दिसले का तुम्हाला कशा संसारात आसक्त? कधीच दिसलं नाही. ते म्हणले बरे झाले देवा, बरे झाले देवा, बायलकर कशा, बरे झाले देवा, जगी पावलं अपमान, बरे झाले जगा, लोकांनी निंदा केली, बरे झालं. का बरं बरं झालं? बरं हे सगळं का बरं म्हणतात? बरं कारण ते खरं मानत नाही ना, म्हणून बरं झालं. आणि हा भोग कोणाचा आहे? हा सगळा असणारा देहाचा भोग आहे. माझा भोग आहे का? देह भोग घडे, जे जे जोडे ते ते बरे. देहाचं भोगे देह भोगल. मला काय करायचंय? कारण मी कुठं बसलोय? पालकी बैसता मार्गाची चिंता. आता एखादा मनुष्य पालखीत बसला, तो मार्गाची चिंता करतो का? त्याला करावं वाटत का चिंता? त्याला करावं वाटत नाही चिंता. का चिंता करावं वाटत नाही? खाली पालखी घेणारे लोक आहेत ना, चालवणारे लोक आहेत ना. मग ऊन काय, वारा काय, पाऊस काय, त्याला काही काळजी आहे का? त्याला कोणतीच काळजी नाही. तसं साधू संत काय, ह्या पालखीत बसलेली हे देहरूपी पालखी, हिचं काय होतं याच्याशी काय त्यांना कर्तव्य नाही. फक्त कोणता दोष असतो? विक्षेप नावाचा दोष मात्र ते जाणीवपूर्वक ठेवतात. तो पण लोकांच्या कल्याणाकरता ठेवतात. आता आपण मात्र विक्षेप नावाचा दोष मात्र ठेवू नाही, हे लक्षात घ्या. मग मल नावाचा दोष गेला, विक्षेप नावाचा दोष त्यांचा गेलेला आहे. मग आता कोणता दोष राहिला आपल्याला? ज्या अर्थी आपण द्यायला आलेलो आहोत, आपल्याला ज्ञान तर नाही ना पूर्ण? ज्ञान पूर्ण नाही आहे का नाही? मग आपल्या ठिकाणी कोणते दोष नसले पाहिजे? मल नावाचा दोष नसला पाहिजे आणि विक्षेप नावाचा दोष नसला पाहिजे. आणि आता तिसरा दोष कोणता? आवरण नावाचा दोष. आता त्या फक्त आपल्याला काय करायचंय? आवरण नावाचा दोष घालवायचा आहे. मग त्या आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीकरता काय केलं पाहिजे आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आहे का उत्तर लक्षात? आवरण नावाच्या दोषासाठी काय करावं लागेल? काय उपाय करावा लागेल आपल्याला? ज्ञान मिळवावं लागेल. स्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाचं जीव ब्रह्मात्मक हे आपल्याला ज्ञान मिळवावं लागेल. आणि ते ज्ञान मिळवण्याकरता तो काय असला पाहिजे? तो 4 प्रकारच्या साधनांनी युक्त असला पाहिजे. 4 प्रकारची कोणती साधनं? ती साधनं आपल्याला खाली पाहायची आहेत, आहे का नाही? ही 4च साधनं का बरं सांगितली? 3 साधनामध्ये काम नसतं झालं का? त्याचं कारण आहे 4च साधनं पाहिजे. मंडप पाहिला का तुम्ही? मंडप जाऊ दे, बैल पाहिला का नाही? बैल भागवतातला बैल किती पायावर असतो? बैल 4 पायावर असतो, आहे का नाही? त्याच्यातले 3 पाय काढून टाकले आणि एकच पाय ठेवला, बैल उभा राहील का? नाही. आणि 3 पायावर ठेवला आणि 1 पाय काढला, बैल उभा राहील का? बैल म्हणजे धर्म आहे आपला, आहे का नाही? स्वधर्माला जाणं आपला धर्म आहे तो. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? 4 पाय पाहिजे आपल्याला, आहे का नाही? आणि ते कशासाठी? बैलाला उभं करण्यासाठी. मग बैल उभा राहण्याकरता, धर्म उभा राहण्याकरता 4 पायाची आवश्यकता आहे का नाही? तसं ह्या ठिकाणी आपण आपल्या स्वधर्माला जाणण्याकरता किती पाय ठेवायचे? 4 पाय त्या ठिकाणी ठेवायचे. त्यालाच काय म्हणायचं? साधन चतुष्टय. किती? जसं अनुबंध चतुष्टय 4 आले का नाही? तर अनुबंध चतुष्टयामधला पहिला अधिकारी, आणि तो अधिकारी कसा असला पाहिजे? साधन चतुष्टयाने युक्त असला पाहिजे. म्हणून जो साधन चतुष्टय आहे तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. साधन चतुष्टय म्हणजे काय? तर साधन चतुष्टयामध्ये आता खाली मुद्दे येतील. ते मुद्दे मात्र आता मी इथपर्यंत हे पान पूर्ण करतो आज, आणि उद्याला याच्यावरती आपण विचार करू वाटलं असतं. साधन चतुष्टय असं जर कोणी प्रश्न केला ओंकार महाराज, तर प्रश्न करायचा आता याच्यावरती. आता एवढं बारकाईने सांगितलं म्हणल्यावर आता उद्या काही कोणाचं चुकणार नाहीच आहे. आता साधन चतुष्टय विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहे व त्यासच साधन चतुष्टय
म्हणतात. आता प्रश्न काय कराल बरं तुम्ही? आत्मज्ञान प्राप्तीची साधने कोणती? हा, बरोबर की नाही? आत्मज्ञान प्राप्तीची 4 प्रकारची साधने कोणती? असं केलं तरी बर. म्हणजे हे तुम्हाला आता ही साधन चतुष्टय फक्त इथं मुद्दा आला. आता आपण त्याचा विचार काय करणार आहे, उद्या करणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आजच्या दिवशी काय करू आपण, विवेक लक्षण थोडक्यात सांगतो. काय? सतसंगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयास विवेक म्हणतात. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाही. उत्तर म्हणजे उत्तरेच्या बाजूला असणारी साधनं, ती साधनं मात्र होत नाही. का उत्तर म्हणजे पुढची साधनं, पुढची ऐक नाही. कारण विवेक झाला नाही तर वैराग्य होणार नाही. समाधी षटकाची संपत्ती आपल्या हातामध्ये येणार नाही आणि मुमुक्षत्व काय हे कळणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आधी त्या ठिकाणी काय करावं लागेल, साधन चतुष्टयातला पहिला विवेक लक्षात घ्यावा लागेल. आता इथं विवेक सतसंगतीने विवेक सांगितला, पण हा कोणता विवेक आहे? आपातत नाही, वरच्यावर असणारा विवेक आहे. विवेक हा वरच्यावर आहे. आता त्याला आपतच म्हणतात ना, आपतच असं काहीतरी शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वरवर होतो, सत्संगतीने कीर्तने सत्संगाने असा कुठंतरी वरच्यावर तो होत असतो. पण त्याला खोल विवेक, चांगला विवेक कुठं होतो, तर पाठामध्ये होता असतो, आहे का नाही? मग त्याला काय झाले, सतसंगतीने आत्मा अविनाशी आणि क्रियारहित आहे. हा आत्मा कसा आहे? अविनाशी. म्हणजे आत्म्याचा कधी विनाश आहे का? बरं, आत्म्याच्या ठिकाणी कुठं क्रिया आहे का? व्यापक आकाशामध्ये कुठं क्रिया झाली का? नाही. आजचं आकाश इकडं, आपल्या इकडचं आकाश होतं ते अमेरिकेला गेलं आणि अमेरिकेचं आकाश इकडं आलं, असं कधी झालं का? तसं होत नाही. तसं आत्म्याच्या ठिकाणी कुठं क्रिया होती का? आत्म्याच्या ठिकाणी कुठं क्रिया होत नाही. मग आत्मा सतसंगतीनं काय कळला? अविनाशी, म्हणजे याचा कधी विनाश होत नाही आणि याच्या ठिकाणी हालचाल करायला जागा नाही. उलट तुकोबराय काय म्हणले, नाही आम्हा जन्मा मरावे लागत. आम्हाला जन्म मरण आहे का? बरं, कर्म आहे का आम्हाला? बरं, आपलं आणि पारखं कोणी आहे का आम्हाला? आपला नाही, पारखा नाही, जवळचा नाही, मला जन्म नाही, मला मरण नाही, मला कर्म नाही. का नाही? करायचंच कसं काय? मी करायलाच मी मात्र त्या ठिकाणी कसं आहे, व्यापक आहे, म्हणजे अविनाशी आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या क्रिया घडत नाही. मग हे तर सगळं घडताना दिसतंय. हे कोणामुळं घडतं? मायाकार्य आहे ना. शरीर काय? मायाकार्य आहे. म्हणून त्या आत्म्याव्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल स्वरूपाचे जे उत्पन्न होते की नाही त्याचा नाश होतो की नाही, शरीर उत्पन्न होते की नाही त्याचा काय होत असतो, नाश होत असतो. म्हणून हे काय झालं, विनाशी स्वरूपाचं झालं. म्हणून त्या आत्म्याव्यतिरिक्त तद्व्यतिरिक्त त्या आत्म्याहून सर्व म्हणजे बाकीचं दिसत असत ते विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे. अधिकाऱ्यामध्ये पहिला बघा मुद्दा किती महत्वाचा आला. असा ज्या अधिकाऱ्याला निश्चय झालेला असेल तो वेदांत शास्त्राचा अधिकारी होऊ शकतो, अन्य मात्र अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात आधी काय असलं पाहिजे, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवारा पाठी. आता ही आंधळ्याची काठी नाही बरं का, ही कोणाची काठी आहे? डोळसाची काठी. तुका म्हणे हिथं देखण्याशी कळे आणि आंधळे पडती कुफा माझे. कुफा माझे म्हणजे कुंभ पाकी नरकात. कोण पडतात? आंधळे. आंधळे म्हणजे कोण? अज्ञानी. आणि कोण नाही पडत? ज्याच्या हाती काठी आहे. कोणती? विवेकाची काठी. आणि तुकोबराय काय करतो? तुकोबराय काय करतात? हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. हे कलेवर खरे का खोटे हे याचा निर्णय केला. पण कशाने केला? हाती घेऊन या, विवेकरूपी विचाररूपी काठी हातामध्ये घेऊन याचा निर्णय केला. हे खोटे. मग याला काय केलं? नेऊनी निजविले स्मशानी. कुठं? जिवंतपणी. नेऊनी निजविले स्मशानी, माणसे जाळी त्या ठिकाणी. काय केलं? याचा विचार केला. नाहीतरी आज ना उद्या हे पडणारच आहे. कुठं? आणि पडल्यावर कुठं जाणार आहे? स्मशानात जाणार आहे. तुका म्हणशी की स्मशान तोरी संबंध गौरी आगीच हवे. आगीचा याचा संबंध आला की हे जळून जाणार आहे असा विचार आधीच करून टाकला. म्हणून हे काय होतं, असा ज्याचा निश्चय झालेला आहे, असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच खरा विवेक असं त्या ठिकाणी म्हटला जातो. हा विवेक वैरागी उत्तर साधनास मूळ आहे. हाचा विवेक आहे का नाही, किंवा वैराग्य. विवेक हा वैराग्याला कारण लक्षात घ्या. कारण विवेका वाचून वैराग्य होत नाही. म्हणून हा विवेक वैराग्यादी वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व ही पुढची साधनं आहे. त्या साधनाला काय? मूळ आहे. मूळ आहे म्हणजे मूळ आधार त्या ठिकाणी आहे.
विवेक नसेल तर उत्तर साधनं होत नाही. जर विवेक नसेल तर पुढचं साधन मात्र होणार नाही. इथं काय करायचंय का जाणून घ्यायचंय? आता खरं सांगा, इथं काय करायचंय का तुम्हाला? जाणून घेतलं पाहिजे. हा, हे फक्त आपल्या खोपडीतलं फक्त खोपडीमध्ये घ्यायचं, एवढंच काम करायचंय. याच्यापेक्षा इथं काही करायचं नाही. न तर म्हणाल आता हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. काही करू नका, काही करण्याची आवश्यकता पडत नाही. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाबा. राम